आणि आता जालन्यातून एक ताजी बातमी हाती येते। जालन्यातल्या तूर खरेदी प्रकरणी आता 800 जणांची चौकशी केली जाणार आहे। शेजारच्या राज्यातल्या व्यापाऱ्यांनी इथं आपल्या तुरीची विक्री केल्याचा आरोप होतोय आणि त्याच प्रकरणी आता चौकशी केली जाणार आहे अशी माहिती मिळते। रवी मुंडे आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील। रवी, काय तपशील या चौकशीबद्दल? रेश्मा, गेल्या महिनाभरापासून नागपूरच्या किंवा राज्य शासनाच्या तूर खरेदी केंद्रावरती बाहेरच्या राज्यातील किंवा व्यापारी आणि दलालांचा सुळसुळाट झालाय अशा प्रकारच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी येत होत्या। त्या तक्रारीच्या अनुषंगाने पालकमंत्री जे राज्याचे स्वच्छता व पाणी पुरवठा मंत्री आहेत त्यांनी या सर्व प्रकरणाच्या चौकशीचे आदेश तहसील प्रशासन आणि पोलिसांना दिलेले होते। त्या अनुषंगाने नाफेडने काल या काळामध्ये जी खरेदी झालेली आहे, जवळपास महिनाभरामध्ये जी संशयित खरेदी आहे, ज्यांच्या नावावरती 50 क्विंटलपेक्षा अधिक तूर खरेदी झाली आहे, अशा सर्वांची यादी पोलिसांकडे सुपूर्द केली। जवळपास 800 हे संशयित नावं आहेत आणि त्या 800 जणांची चौकशी आजपासून पोलीस करतील आणि हा पालकमंत्र्याला अहवाल देतील। पालकमंत्र्याच्या या सूचनेनुसार ही सगळी चौकशी होणार आहे। त्यामुळे याच्यात काही गोरबंडाल आहे का, किंवा जे व्यापाऱ्यांनी ह्या ठिकाणी तूर खरेदीचा गरजा केलेला होता महिनाभरापूर्वी, त्यामुळे शेतकऱ्यांच्या तूर खरेदीला विलंब झाला, अशा प्रकारच्या तक्रारी होत्या। त्यामुळे सगळ्यांचा भांडाफोड या चौकशी अंती होऊ शकतो। रेश्मा, निश्चित। रवी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल।